नमस्कार मित्रांनो. कधी तिथे रोमांस जन्म घेतो. जर वारंवार ती केसांच्या बटांभोवती बोट गुंडाळत असेल तर समजून जा की तिच्या मनात विचारांची खूप मोठी खळबळ सुरू आहे. विचारांच्या केंद्रस्थानी तुम्हीच आहात. मित्रांनो, बहुतेक पुरुष याला फक्त एक सवय समजून सोडून देतात, पण मित्रांनो, ही सवय नाही तर एक सायकोलॉजिकल पॉवर मूव्ह आहे. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासमोर अशी वागते तेव्हा तिची कोमलता आणि तिचं स्त्रीत्व तुमच्यासमोर मांडत असते. हा एक हाय व्हॅल्यू म्हणून तुम्हाला ओळखता येतो. मित्रांनो, लॉजिकचा विचार करण्याचा नाही तर एक रोमॅन्टिक ऊर्जेला प्रतिसाद देण्याचा आहे. तिच्या केसांच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळी भाषा असते. जर ती तिच्या केसांशी मिळून जर तिने हे समजा तुमच्याशी समोर असं होत असेल तर तिच्या मनाचा दरवाजा तुमच्यासाठी तिने पूर्णपणे उघडला आहे. आता आपण तिसऱ्या संकेताकडे वळतोय, जो सर्वात जास्त प्रामाणिक मानला जातोय, कारण यावर मेंदूचं नियंत्रण नसतं. मित्रांनो, ते संकेत म्हणजे पायांची दिशा आणि हालचाल. मित्रांनो बघा, आपण चेहऱ्यावर खोटं हसू आणू शकतो, पण शब्दांनी खोटं बोलू शकतो. आपण आपले पाय कधीच खोटं बोलत नाही. मानसशास्त्रात एक नियम आहे, माणसाचं मन जिथे असतं तिथे त्याचे पाय वळतात. हा मुद्दा थोडा खोलवर समजून घ्या, कारण हे गुपित समजल्यावर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मनातली खळबळ क्षणात कळेल. समजा तुम्ही एखाद्या स्त्रीशी बोलत आहात. ती तुमच्याशी हसून खेळून बोलते, पण जर तिची पावलं तुमच्या दिशेला नसून बाहेरच्या बाजूला दरवाजाकडे असतील तर सावध व्हा. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की ती शरीराने तिथे असली तरी मनातून तिला तिथून निघून जायचं आहे. पण त्याच्या अगदी उलट, जर ती बसलेली असताना तिचे गुडघे तुमच्या दिशेला वळलेले असतील आणि तिची पावलं थेट तुमच्याकडे रोखलेली असतील तर तो आकर्षणाचा सर्वात मोठा होकार आहे. तिचं संपूर्ण अस्तित्व तुमच्याकडे केंद्रित झालंय. त्यातून स्पष्ट होत आहे की यातील रोमांस आणि पॉवर बघा. जेव्हा आकर्षण वाढतं तेव्हा शरीराच्या मज्जा संस्थेत एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा शरीर कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं. जर ती बसलेली असताना हळुवारपणे तिचे पाय हलवत असेल किंवा पायावर पाय टाकण्याची पद्धत वारंवार बदलत असेल तर समजा की तिच्या मनात काहीतरी नक्कीच शिजतंय. ती हालचाल अस्वस्थतेची नसते तर एका जिवंतपणाची असते. ती तुमच्याशी बोलताना किंवा तुम्हाला पाहताना एका वेगळ्याच विश्वात असते. आणि जर तिचं शरीर त्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतं तर तेव्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तिचं शरीर अशा प्रकारे वळलं असेल की तिची पूर्ण ताठरता तुमच्या बाजूला आहे, तर ती तिचं संपूर्ण लक्ष समर्पित करते. सायकोलॉजी सांगते की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती मनापासून आवडते तेव्हा आपण आपलं शरीर अशा प्रकारे सेट करतो की ती त्या व्यक्तीच्या आपल्यामध्ये कोणत्याही अडथळा राहू नये. तिचे पाय तुमच्या दिशेने असणं म्हणजे तिने तुम्हाला तिच्या आयुष्याच्या सेंटरमध्ये जागा दिली आहे. हे एक सत्य आहे मित्रांनो, जे तिला स्वतःलाही शब्दात मांडता येत नाही. मित्रांनो, आता आपण अशा एका संकेताकडे वळणार आहोत जो या संपूर्ण शरीराच्या बोलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा संकेत आहे की एकदा का तो दिसला की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काय चाललंय हे ओळखायला तुम्ही कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही पडणार. हे ओळखायला ज्योतिषाची गरज तर नाहीच पडणार. पण हा चौथा आणि शेवटचा इशारा आहे, तो म्हणजे शरीराच्या मध्यभाग आणि समर्पणाची भावना. मित्रांनो, जेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर आपला ट्रासो म्हणजेच छातीपासून पोटापर्यंतचा भाग हा आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू असतो. हा निसर्गतःच माणूस हा भाग फक्त त्या व्यक्तीसमोर पूर्ण उघडा करतो ज्याच्यावर त्याचा आंधळा विश्वास असतो. जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना तिचे खांदे आणि तिचं संपूर्ण खांदे शरीर तुमच्या दिशेने वळवून बसली असेल तर समजा की तिने तिचे सर्व डिफेन्स वियर्स तुमच्या संरक्षणाचे तट पाडून याला फुल बॉडी एंगेजमेंट म्हणतात. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या मनापासून गुंतलेली असते तेव्हा तुमच्याबद्दल एक वेगळी ओढ तिच्या मनात असते. शरीर तिरकं ठेवत नाही तर ती तुमच्यासमोर अशा प्रकारे येते की तिचं हृदय आणि तिचं शरीर अगदी तुमच्या सरळ रेषेत असतं. त्यात सायकोलॉजिकल अर्थ असा आहे की मी तुझ्यासमोर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मी स्वतःला तुला समर्पित करायला तयार आहे. हा एक अत्यंत हाय लेवल समर्पणाची भावना असते. आता याला रोमॅन्टिक आणि पॉवरफुल भाग बघूया. जर ती तुमच्याशी बोलताना थोडी तुमच्या दिशेने झुकत असेल तर याचा अर्थ तिला तुमचं प्रत्येक वाक्य आणि तुमची उपस्थिती हवीशी वाटते.
जर ती तुमच्या मागे मार्ग शोधत असते, अशा वेळी ती नकळतपणे तिला कमरेला हात लावेल किंवा तिचे कपडे नीट करेल. मित्रांनो, हालचाली म्हणजे शरीराचा केंद्रबिंदू हायलाईट करण्याचा प्रयत्न असतो. ही एक शब्द आणि नैसर्गिक फिमेल सायकोलॉजी आहे, जी सांगते की आता संवादाची पातळी मैत्रीच्या पलीकडे गेली आहे. एक हाय लेव्हल व्हॅल्यू म्हणून तुम्हाला ही ऊर्जा ओळखायला आली पाहिजे. जेव्हा चारही संकेत एकत्र येतात, म्हणजेच मानेचा तो नजाकत भरा, केसांशी खेळणे आणि पायांची दिशा तुमच्याकडे वळणे, शरीराचा पूर्ण कल असतो, तेव्हा त्या शंकेला जागा राहत नाही. तिचं शरीर ओरडून सांगतंय की तुम्हीच तो पुरुष आहात ज्याच्याकडे ती स्त्री आकर्षित झाली आहे. लक्षात ठेवा, आकर्षण खूप सुंदर कवितेत नसतं, तर ते शरीराच्या प्रामाणिक हालचालीमध्ये दिसून येतं. ज्या पुरुषाला हा शेवटचा संकेत वाचता येतो, तो आयुष्यात कधीही संधी गमावत नाही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगितलं ते काही माहीत नाही आहे, तर ती एक पॉवर आहे. तर लक्षात ठेवा, 90% पुरुष आयुष्यभर हे फक्त शब्दांमागे धावत राहतात की समोर दिसणारं सत्य गमावून बसतात. पण आजपासून आपण या गर्दीचा हिस्सा नाही आहात. शांत राहून समोरच्या व्यक्तीच्या मनातील वादळ वाचण्याचा असतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही समोरच्या स्त्रीच्या डोळ्यातील चमक, तिच्या मानेची हालचाल आणि तिच्या पायांची दिशा ओळखायला शिकता, तेव्हा तुम्हाला कशाचीही पाठलाग करण्याची गरज उरत नाही. कारण जो पुरुष संकेत ओळखतो त्याच पुरुषाकडे स्त्रिया सर्वात जास्त आकर्षित झालेल्या दिसून येतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल, तेव्हा स्वतःच्या मनातल्या शंकामध्ये अडकून राहू नका. शांत व्हा, स्थिर व्हा आणि त्या क्षणात हजर राहा. तिचं शरीर तुम्हाला तिचं भविष्य सांगत असेल, फक्त ते वाचण्याची ताकद ठेवा. लक्षात ठेवा की जो पुरुष संकेत ओळखतो तोच संवादाचा राजा असतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ.